नमस्कार, मी गार्गी देसाई. स्मार्ट एज्युन्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालामध्ये विशेष कामगिरी केलेल्या काही शिक्षकांच्या प्रेरणादायी यशोगाथेवर आधारित इन्स्पिरेशनल स्टोरी पाहणार आहोत. शिष्यवृत्ती आखाड्यातील वस्ताद गुरुजन. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या वर्षी सुद्धा कोल्हापुरी पॅटर्न राज्यात आदर्श ठरला असून जिल्ह्यातील काही शिक्षकांच्या असामान्य कार्यामुळे जिल्हा परिषद व महानगरपालिकामध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्यांच्या मुलांनी यशाचे नवे शिखर गाठले आहे. सर्वांना हेवा वाटेल, अभिमान वाटेल, प्रेरणा मिळेल असे उल्लेखनीय कार्य शिष्यवृत्तीच्या आखाड्यातील या महागुरूंनी करून दाखवले आहे. म्हणूनच शिक्षणाचे हे जंगी मैदान मारणाऱ्या मुलखावेगळ्या गुरूंचा आणि शिष्यांचा कामगिरीचा आढावा आपण घेणार आहोत. चला तर पाहूया कोल्हापुरातील काही किमयागार मार्गदर्शक शिक्षक व राज्यातील एक गुणवत्तापूर्वक शाळा यावर आधारित हा स्पेशल इन्स्पिरेशनल रिपोर्ट. शिष्यवृत्तीच्या आखाड्यातील वस्ताद गुरुजन. संपूर्ण राज्याला आदर्श असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाबळेवाडी या शाळेने यावर्षी सर्व प्रकारच्या शासकीय स्पर्धा परीक्षेमध्ये आपला आलेख चढता ठेवण्याचे कार्य केले आहे. श्री गोरख काळे व सौ प्रतिभा काळे यांनी यावर्षी 5वी शिष्यवृत्तीमध्ये अद्भुत असा निकाल साध्य करण्यामध्ये यश मिळवले आहे. यावर्षी येथील तब्बल 67 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले असून 100% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामधील कुमारी वैभवी संजय सोनकटाळी ही राज्यात दुसरी आली आहे. या शिक्षक दाम्पत्याप्रमाणे या शाळेत असणाऱ्या दुसऱ्या एका शिक्षक जोडीने देखील इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा व NMMS परीक्षेमध्ये यशाची नवी कमान बांधली आहे. सौ जयश्री पलांडे व श्री सुनील पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 28 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक तर 27 विद्यार्थी NMMS मध्ये निवड झाले आहे. या दोन्ही जोडीने वर्षभर अहोरात्र मेहनत घेऊन शाळेचा मान राज्यात आणखी उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग जाणून घेऊया या दोन्ही दाम्पत्यांचे अनुभव कसे होते. या यशासाठी आम्ही काळे दाम्पत्य आणि त्याचबरोबरीने पलांडे दाम्पत्य यांनी इयत्ता 5वी व 8वीच्या वर्गाची तयारी करून घेतली. ही तयारी करत असताना इयत्ता 5वीसाठी आम्ही मुलांना जादा सरावासाठी शाळेमध्ये जसा वेळ दिला त्याचबरोबरीने सुट्टीच्या कालावधीमध्ये देखील मुलांची तयारी करून घेतली आणि मुलांच्या वेगवेगळ्या सुप्त गुणांना वाव देऊन मुलांना शिष्यवृत्तीशी आपलं करण्याचं काम केलं आणि त्यातून हे घवघवीत यश आम्हाला प्राप्त झालं. नमस्कार, मी जयश्री सुनील पलांडे. इयत्ता 8वीचा वर्ग मागील वर्षी पलांडे सर आणि आम्ही उभयतांकडे होता. मागील वर्षी आम्ही NMMS परीक्षेची तयारी आणि शिष्यवृत्तीची परीक्षेची तयारी घेताना वर्षभर फक्त दिवाळीची 5 दिवस सुट्टी होती आणि सकाळी 8 ते संध्याकाळी 6 असे जादा तासामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचा सराव घेऊन मुलांची तयारी करून घेतली. त्याबरोबर आम्ही शिष्यवृत्तीच्या सरावासोबत अवांतर ॲक्टिव्हिटीसुद्धा राबवले की जेणेकरून मुलांचा उत्साह कायम राहील आणि मुलांना त्यात गोडी वाटेल. याशिवाय वेगवेगळे उपक्रम की प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक वगैरे अशा पद्धतीनं मुलांची तयारी करून घेतली आणि त्याचा निकाल आमचा छान झाला. मित्रांनो, असे अनेक गुरुवर्य आजही वाड्या वस्त्यावरील गोरगरिबांच्या मुलांसाठी अहोरात्र राबून मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी धडपडत आहेत. अशा सर्व गुरुजनांना सलाम करूया. लवकरच भेटूया नवीन काहीतरी शैक्षणिक घडामोडी आणि ताज्या अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.